नमस्कार. म्हणजे मी आज तुमकांना एक गोष्ट सांगतोय. म्हणजे गोष्ट माझी नाही असा, म्हणजे तशी बघला असतं ती माझीच असा. म्हणजे झाला असा, मी असते मुंबई, तर माझ्या आवशीचो माका फोन येलो. मी फोन उचलले. बोल गे आवशी, काय झाला? तर माका आवशी सांगले, ए मेल्या, हळू बोल. तर म्हटलं आगे आवशी झाला काय? तर माका आऊस सांगाक लागली की तुझा आता खूप झाला, जी काय फिराफिरी केलंस ते पुरे झाली, आता गपचूप घरा के. तरी मी आपलं आवशिक म्हणता, गे आवशी काय झाला ता माका सांग. तर माका सांगाक लागली, आता आमका तुझा लगीन करूचा. मी या खूप टेन्शन मध्ये येईल, कारण जी गोष्ट मी बरीच वर्षात टाळू होते त्याच गोष्टीक आवशीन बरोबर धरले. माझी नस बरोबर आवशीन दाबून धरले. आता मी तिका टाळाटाळ इतक्या वर्ष केले, पण आता करू काय? म्हटलं अगे आवशी माका लगीन नाही करूचा हा. तर माका सांगायला लागली, आता आमचा ऐकायचा, तू तू काय बोलायचा नाही. शेवटी आता आवशी बापाचं जो गोष्ट कशी नाही म्हणतलं ना. म्हणून मग मी काय केलंय, म्हटलं होय मी येते. तिने माका गावात बोलवले. पण मी हैसून जेव्हा गावात जाय होते तेव्हा आवशीक मी सांगलंय की माका आवडला तर मी लगीन करतोय, नाही तर नाही करूच. तेव्हा मनात या ठरवून गेलेलं आहे की काय झाला तरी आपण त्याच्याबरोबर लगीन करायचं ना, आपण त्याला नकार द्यायचो. म्हणून मी तसोच ठरल्याप्रमाणे गेले घराकडे. आवशीन तोपर्यंत आमका भेटाची येळ ठरली, म्हणजे कांदे पोय ती येळ ठरली. ठरल्याप्रमाणे आम्ही त्यांच्या घराकडे गेलो. मी होय असो बसलोय गपचूप. मनात माझे एकच विचार की आपण पोरीक नाही म्हणायचं. आऊस बापूस साईडीक, पुढे त्याची आऊस बापूस आणि अशी सगळी त्याची माणसं. पण मग मी ठरवलेलं आहे की आपण लगीन नाही करायचं. पण तितक्यात असा झाला, जेव्हा त्याच्या आवशीन त्यांच्या चढवा आवाज दिले, ओ बायग्या चाय हाड. जेव्हा चाय घेऊन हिला, चायला तुमका सांगतोय झुबुक 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 असे 3 बाण माझ्या छातीत धपकन घुसले. आणि मी तेव्हाच ठरवलंय लगीन करीन तर ह्याच्या बरोबरच. अहो तुमका काय सांगा, जेव्हा मी त्याका बघलंय तेव्हा माझा काय जसा थडाथडा 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 धडधडाक लागला. अहो माझा मन काय थाऱ्या नाही. आवशी बापाशी मी लगेच होकार दिलंय. होकार दिल्याबरोबर आवाज बापूस थांबता की त्या लगेच 8 दिवसात आमचा लगीन आटवून टाकल्याने लगीन झाला. आता येता गोष्ट लग्नाची पहिली रात्र, ती पण आमची मस्त गेली. म्हणा मी सकाळी असो आई ग असो आळस काढीत उठलंय आणि असोच बेडवर बसलेलं आहे. तितक्यात माझ्या सुंदर बायकून माका आवाज दिले, अहो ऐका ना. मी म्हटले काय? तर माका सांगले, जरा दूध घेऊन येत आहे काय? आता आयुष्यात बायलेन माका पहिल्यांदाच काहीतरी काम सांगले तर नाही कसं म्हणतलं. मी या तसंच मस्त की उठलंय, शर्ट घातलंय, बटना लायल्या आणि पैसे घेतले आणि हा दारुगडा निघाले दूध हाडू. तितक्यात आमची म्हातारी आजी अशी करून दात घाशीत बसलेली. माका बघले करूक लागली आणि माका म्हणता कशी, ए बाबल्या रात्र तुझी चांगली गेलेली दिसता हा. मी डोक्यावर हात मारले. माझी रात्र चांगली गेली ह्या म्हातारी कसा कळाला? माका काही कळा नव्हता. मी विचार केले, तसोच विचार करीत तिका असो बाजूक सावरलंय आणि मी पुढे गेलो. पुढे गेले तर आमच्याकडून येणारो एक कपार पेंडका घेतलो एक माणूस होतो. कपार पेंडू खा तरी माझ्याकडे बघता, माका वर खाली बघता आणि माका सांगता, काय रे बाबल्या, काय रात्र भारी गेलेली दिसता तुझी टकाटक. माका परत प्रश्न पडलो, माझी रात्र चांगली गेली ह्या हँका कसा कळता? माका थोडासा राग येलो, पण म्हटलं काहीतरी असतात बाबा. म्हणून मी त्या काय दुर्लक्ष केलं आणि पुढे गेले. पुढे गेले, दुकानावर गेले आणि दुकानवाल्याला सांगले, बाबा माका 1 लिटर दूध दे. त्यांनी दूध दिल्या. दूध देताना माझ्याकडे बहुक लागलो आणि माका म्हणता, काय रे बाबल्या, तुझी कालची रात्र एकदम टकाटक गेलेली दिसता. माझं त्याच्या वर माझा झाला. माका राग येलो. मी थैसर तडफडलंय, त्याका गप केलंय आणि असोच रागात मी घराकडे येलय आणि बायले विचारले, काय गो आपली रात्र चांगली गेली, एकदम टकाटक गेली, ह्या लोकांना कसा माहिती?
त्या बाय परत अशी गोड जवळ येईल आणि माका सांगता कशी काय हो नाही तुम्ही जाताना शर्ट तुम्ही तुमचा घातलाय पण परकर माझं घालून गेलास ना मी आपलो तेव्हा कपाळावर हात मारलंय मनान मंडईनु लगीन होऊन दे किती घाय होऊन दे सगळं विचार करून गोष्ट करा हा धन्यवाद.